आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांना प्रवेशबंदी केलेली आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये ही सगळी घटना घडली आहे। कोंढा येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना विरोध केलेला आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा यावेळेला कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक एकबोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय नेमकं घडलं अर्धापूरमध्ये? कोंढा गाव आहे। मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करू नये आरक्षणासाठी जी धग आहे ती मात्र अजून कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने अशोक चव्हाण या अर्धापूर तालुक्यातील काही गावांमध्ये भेटीगाठीसाठी गेले होते। तिथे ही घटना घडलेली आहे। एक मराठा लाख मराठासह विविध घोषणा देत तिथे अशोक चव्हाण यांना मराठा समाजाचा चांगला रोष पाहायला मिळालेला आहे। सुखरूपपणे अशोक चव्हाण यांची पोलिसांनी गाडी बाहेर काढून दिलेली आहे आणि तिथे आता सगळी शांतता असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दीपक, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाणांना प्रवेशबंदी करण्यात आलेली होती। मराठा समाजातल्या या कार्यकर्त्यांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील देण्यात आलेल्या आहे। नांदेडच्या अर्धापूर इथली सगळी ही घटना आहे। यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत अशोक चव्हाण यांच्या गाडीला पुढे जाऊ दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।